पुरंदर तालुक्यात दुष्काळाची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतातील उभे पिके असतील, फळबागा जळून जाण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत काही पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील शेतकरी आहेत। काय परिस्थिती आहे सद्यस्थितीत? फळबागा काही पिके असतील, काय परिस्थिती आहे सध्या म्हणजे या वर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडलेला आहे। त्यामुळे या वर्षी आता सध्या जे आम्ही जनावरांसाठी चारा पिकं घेतलेली आहेत ती चारा पिकं पाण्याअभावी जळून चाललेली आहेत। आता तुम्ही पाहताय ही फळबाग ही पाण्याअभावी जळून चाललेली आहे आणि आता सध्या खूप पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। माणसांच्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी आहे, जनावरांची पाण्याची सुद्धा उपलब्धता कमी आहे। किती दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झाली? साधारण डिसेंबर जानेवारी पासूनच सुरुवात झाली। किती फळझाड आहेत आपली आणि जनावरांच्या चाऱ्यांचा काय प्रश्न आहे सध्या? साधारण झाडे टोटल झाडे 300च्या घरात आहेत। आंबा, चिक्कू, सीताफळ आणि सर्वच झाड हा म्हणजे आता लावलेला साग तो वाटण्याच्या परिस्थितीत आहे। जनावरांचा चारा वाळून जायला लागलेला आहे आणि त्यातून पाण्याची इतकी भयानक परिस्थिती जाणवायला लागली की रोज उगवणारा दिवस हा वेगळाच उगवतोय। पाणी कमीच पडतंय, काय वाटत नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। येणाऱ्या 2 महिन्याचा अजून दुष्काळाची स्थिती काय परिस्थिती काय असेल? भयानक परिस्थिती असेल। दुष्काळी परिस्थिती येणारी ही नक्कीच भयानक असेल। कदाचित आंघोळ सुद्धा दिवसाड करावी लागेल नाही का? म्हणजे पाण्याची एवढी परिस्थिती भयानक आहे। आता आमच्या ग्रामपंचायतनी कॅनलवरून स्कीम आणलेली आहे, पण त्या विहिरीलाच आता सध्या पाणी नाही आहे। त्याच्यामुळं पाणी येतंय, कधी 1 दिवसाआड येतंय, कधी 2 दिवसाआड येत आहे। त्याच्यामुळं म्हणजे या सर्व परिस्थितींना महिला भगिनींना खूप असं तोंड द्यावं लागत आहे या दुष्काळी परिस्थितीला। ग्रामपंचायतीने एक नवीन विहीर पाहिली, विहिरीला त्या पाणी पिण्याच्या पाण्यासाठी कॅनल खाली, तर लोकवर्गणीतून 10 लाख रुपये जमा झाले, पण त्या मालकाची अपेक्षा साधारण 20 लाखापर्यंत आहे। तर ही गोळा कशी करायची? 10 लाखापर्यंत लोकांची लोकवर्गणी गोळा झाली, पण राहिलेलं 10 लाखांचं काय करायचं? सद्यस्थितीत तरी शेतकरी पाणी मिळवण्यासाठी जीवाची कसरत करताना दिसत आहेत, परंतु दिवसाड आंघोळ करण्याची आज स्थिती येथील शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे। आणि येणारा काळ तरी इतका बिकट आहे की पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या चारा असेल किंवा पिण्याचं पाण्यासाठी अगदी शेतकऱ्याला जीवावरचीच कसरत करावी लागणार आहे, असं शेतकऱ्यांच्या बोलण्यावरून तरी स्पष्ट होतंय। तर येणारा काळ पुरंदर तालुक्याला कशा पद्धतीचा असेल आणि प्रशासन कशा पद्धतीने यावर मार्ग काढेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर।